नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. कसं आहात? तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज सकाळी सामसुनाला आलते म्हणून आईचं टाकी द्यायचं काम चालू आहे आणि या दोघींचं खायचं. आणि आपल्या स्वराचं तर नवीनच संशोधन चालू असतं. बघ कधी काय शोधलं आणखी सांगताच येत नाही. आज मला संभाजीनगरला जायचं आहे म्हणून घरातले सगळे साज शृंगार आपल्याला काढून घ्यायचा होता, म्हणून पटपट कामाला सुरुवात केली. माळ तर मी व्यवस्थित काढली बरं का, पण आकाशकंदील मात्र खाली पडून गेला. आणि ही सगळी गोष्ट मी तुम्हाला सांगलो मला त्यानं तुमच्या दसरा द्या नाही तर घरचे मला लई मारतील. सगळं डेकोरेशन काढून घेतलं आणि पोरं म्हणे मामा जाय तू आता झालं तो काम. पण मी जर यांना बघून मला पण निघून नव्हतं वाटत, पण म्हणलं यार जाणं तर पडेंगा ना. म्हणून जाताना आईबाबाने आपल्या ताईचं दर्शन घेतलं आणि सगळ्यांनी टाटा बाय बाय करून हम तो निकल पडे अपनी मंजिल की ओर. रस्त्याने एक दादा भेटला म्हणे चल तुला स्टॉपपर्यंत सोडतो. त्याला धन्यवाद बोलत होतो, तेवढ्यात बस आली. पुढच्या सीटवर बसून प्रवासाचा मस्त आनंद घेत होतो. पण तेवढ्याच सिल्लोडाला साहेब म्हणे उतरपत झाली ते नाटक. आता इथं दिवाळीमुळे लयच गर्दी होती भाऊ. 4-5 बस सोडू लागल्या आणि नंतर मग एक मस्त नवी कोडी लालपरी भेटली आणि मस्त प्रवास आपला चालू झाला. पण रस्ते नाशी मोकळा ट्रॅफिक होती आणि मग पोहोचलो आपल्या छत्रपती संभाजीनगरला. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर करा आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.